हाय एव्हरीवन, तर मी वैशाली तुम्हाला कमी साहित्यात छोले रेसिपी कशी बनवायची सांगणार आहे। तर इकडे मी 3-4 तास चणे भिजवून घेतले होते। तर ते चणे आपण आता कुकरला लावणार आहोत। तर कुकरला मी थोडं चणे आणि त्यात पाणी टाकून घेतलं। त्यात थोडीशी हळद आणि नमक टाकून घेतलं। नमक टाकून एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र टाकून घेतलं। ते मी कुकरला लावून 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। इकडे आपण आलं, लसूण आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 4-5 लवंगा, 4-5 मिरे आणि एक वेलची घेतलेले। त्यामध्ये थोडे धने पण घेतलेले आहेत। हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर मी एक कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तर तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे। जिरे टाकून घेतल्यानंतर जिरे चांगले तेलामध्ये असे तडतडू द्यायचे। तडतडू दिल्यानंतर मी इकडे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते। तर मी त्यामध्ये ते टाकून घेणार आहे। ते टाकून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडे नमक पण टाकून घेतले, कारण नमक टाकल्याने लवकर कांदा भाजून होतो। तर इकडे मी 3 टोमॅटो पेस्ट करून घेतले होते। लाल तिखट आणि छोले मसाला घेतला होता आणि आपण ते खडे मसाल्याने आलं लसूण पेस्ट करून घेतलेली। आपला कांदा भाजून झालाय बघा। इथं मी आलं लसूण आणि खडा मसाला ते पेस्ट करून घेतलेली ती त्यामध्ये टाकून घेतली। तर हे पण चांगलं 2 मिनिटं आपण फ्राय करून ते फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे लाल तिखट आणि छोले मसाला घेतला होता ते टाकून घेतला। तर हे पण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे। तर बघताय तुम्ही आपलं तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटं चांगलं भाजून घेतले मी। त्यामध्ये मी आता टोमॅटो पेस्ट टाकून घेणार आहे। 3 टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती मी। तर ते 3 टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये टाकून घेतली। ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण चांगलं कमी गॅसवर भाजून घ्यायचं। इकडे आपला कुकर सुटला होता। तर हे छोले बघा आपले असे मऊ शिजलेले आहेत। तर मी थोडे त्यातले एक छोले घेऊन मी मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि बाकीचे राहिलेले तसेच कुकरमध्ये आहेत। आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये हे बघा मी ते मिक्सरला बारीक करून घेतले, थोडे साईडला घेतलेले, त्याची पेस्ट करून घेतले। हे ग्रेव्हीला चांगलं तेल सुटल्यानंतर आपले कुकरमधले छोले आपण त्यामध्ये सगळे टाकून घेतले। त्यातले थोडे छोले आपण ते पेस्ट करून घेतली होती। तर ते टाकल्यानंतर मी ते पेस्ट पण टाकून घेतली आणि त्यानंतर एक 4-5 मिनिटं ते चांगलं शिजू दिलं। शिजू दिल्यानंतर चांगलं त्यामध्ये वरून तूप टाकलं। तूप टाकायचं नसलं तरी तुम्ही स्किप करू शकता। नंतर त्यावर कोथिंबीर टाकून घेतली मी आणि हे बघा आपली ग्रेव्ही किती छान झालेले। ते छोले पेस्ट करून टाकल्यामुळं ग्रेव्हीला थिकनेस छान आलाय आणि चवीला पण खरंच खूप छान लागते बरं का। हे आपण चपाती राईस सोबत आणि रोटी सोबत पण भाकरी सोबत पण आपण खाऊ शकतो। तर मी इकडे चपात्या बनवून घेतल्यात। माझ्या घरच्यांना चपाती खायची होती, भाकरी काय नाही बनवली। तर सगळ्यांना चपातीच खायची होती, तर मी चपात्या बनवून घेतल्या। कमी साहित्यामध्ये माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पहा। धन्यवाद।